नमस्कार मंडळी, रात्रीचे 6 वाजलेले आहेत. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गौकोन या जंगलामध्ये आलेलो आहोत. गाव आहे असोडी. मालवणपासून एक साधारणपणे 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरील हे गाव आणि त्या गावातील गौकोन हे जंगल. तर मंडळी, चारी बाजूनी डोंगर आहेत. इथं जंगली श्वापद आहेत आणि या एवढ्या भल्या मोठ्या जंगलामध्ये एक वयस्कर आजी आजोबा राहतात. तर बघा, या आजी आजोबांच्या धाडसाला माझा सलाम आहे. आपण या दोघांना भेटणार आहोत. तुम्ही तुमचं नाव पहिलं सांगा. काका, तुमचं नाव काय आहे? माझं शिवाजी मनोहर सावंत. आणि तिथं स्मिता शिवाजी सावंत. तर या जंगलात हे दोघं राहतात. आजूबाजूला कोणीही मनुष्य नाही, कोणतीही मनुष्य वस्ती नाही. आहेत सोबतीला ती फक्त आणि फक्त जंगली श्वापद. काका, या जंगलामध्ये शेजारी आजूबाजूला कोणतीही मनुष्य वस्ती नाही, तर तुम्ही कसं काय राहता इथं? राहतोय. 28 वर्ष झाली इथे सवय पडली आहे जंगलामध्ये राहायची. त्यामुळे आम्हाला जंगलच आवडतं. तुम्हाला इथल्या जंगली प्राण्यांची भीती वाटत नाही? नाही. मावशी, तुमचा काय अनुभव आहे? मला पण सवय झाली आहे जंगलामध्ये राहायची. तुम्हाला आता बाहेर मनुष्य वस्तीत तुम्ही राहायला आला तर तुम्हाला तिथं मन रमेल? नाही, तेवढं जास्त नाही रमत. मी माझ्या घरी गेलो तरी झोपायला इथे येतो. बघा मंडळी, या जंगलाच्या सानिध्यात मनुष्य किती रममान होतो. एकदा आपण या जंगलात राहायला आलो, तिथं आपण आयुष्यातली काही वर्षे काढली की या जंगली प्राण्यांबरोबर आपली घट्ट मैत्री जमती. आणि जंगली श्वापदही माणसांपेक्षा श्वापदही आपल्याला लवकर आपलीशी करून घेतात. त्यांचं प्रेम हे वेगळंच. त्याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे हे काका आणि काकी.